पाणीपुरीची हिरवी चटणी तर आपण नेहमीच खातो, पण ह्याच पाणीपुरीच्या चटणीपासून जर आपण वेगळा पदार्थ केला तर चला बघूया काय करायचंय। आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरे घातलेले आहे, ह्यामध्ये थोडीशी धनेपूड पण घातलेली आहे मी आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे, थोडी पुदिन्याची पानं पण घालायची आहेत, पालक सुद्धा घातलेला आहे मी ह्यामध्ये आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचंय आपल्याला। गरजेनुसार पाणी घालायचंय, पाणी जास्त घालायचं नाहीये आणि तुम्ही बघू शकता मंडळी, माझ्याकडे 4-5 इडली शिल्लक होती, तर ती इडली मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि छोटे छोटे पीस मध्ये कट करून घ्यायची आहे आपल्याला आणि एका पॅन मध्ये थोडं बटर घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आपण तयार केलेली जी ग्रीन चटणी आहे ती आता ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवलीत ना तर लहान मुलांना आणि तुमच्या घरच्यांना ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे, कारण अशी चटपटीत आणि टेस्टी ही रेसिपी होते। तर आता आपण ही चटणी ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि थोडी आटेपर्यंत आपण मिक्स करत राहायचं आहे। आता ह्याच्यामध्ये काही आपण बेसिक मसाले टाकणार आहोत। 1 चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आपण ह्यामध्ये आणि पेरी पेरी मसाला टाकणार आहोत आपण ह्यामध्ये आणि सँडविचचा पण मसाला ह्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। थोडीशी हळद टाकायची, थोडं चवीपुरतं तिखट घालायचे अर्धा चमचा आणि मीठ घालायचे, काळं मीठ घातलेलं आहे आपण या ठिकाणी आणि आता हे सगळं खूप छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चटणीमधलं जे पाणी घातलेलं होतं आपण ते पाणी कमी झालं पाहिजे आणि ते पाणी कमी झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये इडली घालणार आहोत। आता इडली खूप छान टॉस करून घ्यायची आहे, ह्यामध्ये कमीत कमी मसाला शिल्लक राहायला पाहिजे म्हणजे तो इडलीला छानपैकी टॉस होतो। आता 1 मिनिटभर याला फक्त परतून घ्यायचं आहे। चांगलं कोटिंग झालं की आपली इडली फ्राय तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही ग्रीन इडली फ्राय? आणि आता एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही, जर तुम्हाला अशी इडली फ्राय करायची असेल तर नक्की करा आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। भेटूया तशाच चटपटीत रेसिपीमध्ये।